राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी माळेगाव या ठिकाणी आई भवानी आईच्या दर्शनाला चाललो आहे, आपल्या प्रवासाला आपल्या गाडीवरती। चला तर मित्रांनो, आपला भवानी आईच्या दर्शनाला जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे। तर आम्ही चाललो आहे मित्रांनो, आमच्या धामणवन गावावरून, राजूरवरून थेट माळेगाव या ठिकाणी। रस्ता पण चांगले आहे, त्याच्यामुळे मग काही अडचण नाही जाण्या येण्याला। जवळजवळ आमच्या गावात मित्रांनो 1 तास लागतो। तर मित्रांनो, पोचलो इथं मंदिराच्या जवळच, भवानीच्या मंदिरा इथंच वरती मंदिर आहे। चालू आहे इथं रोडनावर, दर्शन घेऊ आपण, पाहू कसं मंदिर आहे ते। बऱ्याच दिवसांनी आलो इथं भवानी आईच्या दर्शनाला। तर आता डायरेक्ट जाऊ थेट मंदिराच्या आवारामध्ये पोचलेले। एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे। जांभळ्याचे झाड आहे इथं समोरच, एकदम पद्धतशीर हवा आहे। इथं बाबा आलेत एक दर्शनाला, त्यांना विचारू बरं कुठून आलेत काय। राम राम बाबा। राम राम राम। कुठून आले? आमच्या बारीवर झालं, कुठे झालेत? विजय देवापर्यंत झालो। तुम्ही कुठून आले? मी धामणवरून आलोय। हां, दर्शनाला आले होते। हां, दर्शनाला। हां, झालं दर्शन। हां, आता मी घेतो दर्शन। बरं। कुलूप लावलेले, बाहेर दर्शन घेतो। इथं भवानी आहे, कुलपेला असल्यामुळं काय आता आपल्याला प्रवेश नाही करता येत। अशा प्रकारचं देवस्थान आहे। आता मंदिर पाहून घेऊ। हे असं मंदिर आहे, एकदम चांगलं मंदिर आहे। ह्या साईडला पण एक मूर्ती आहे। चला तर प्रदक्षिणा घालून घेऊ। एकदम आजूबाजूनं निसर्गरम्य परिसर असा हा भवानी आईचा महिमा। मित्रांनो, एकदम खास मंदिर, मंदिराचा कळसापर्यंत एकदम नक्षीकाम केलेले आहे। आजूबाजूला भरपूर असे झाड आहेत, उंच उंच, आणि एकदम थंडगार अशी हवा आहे। त्याच्यामुळे इथं निसर्गरम्य वातावरणात एकदम शांत वातावरण। आणि इथं हे मंदिर म्हटलं तर मित्रांनो, अकोले तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी आहे, मेन रस्त्यावरती आहे। राजूरवरून येताना राजूर भंडारदरा रोडलाच मध्येच आहे हे मंदिर। जर कधी मित्रांनो आलेच तर अवश्य दर्शनाला या भवानी आईच्या।
चला तर मित्रांनो, आपलं दर्शन पण झालेलं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर थांबा इथंच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.